नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललेलो माथेरानला. हो, माईक चालू. माथेरानचा गेट आलेला आहे, समोर तिकडे एंट्री आहे तिकडनं माथेरानची. आता जाऊया माथेरानला. जायला इकडे हे दिसतंय माथेरानला. माथेरान म्हणजे इकडे वरना इकडं स्टार्ट होता माथेरानचा. तर तुम्ही कर्जत नेरळ रूटने आलात ना, इकडे गाड्या आहेत असे इको, ते तुम्ही त्यांचं भाडं भरून तुम्ही जाऊ शकता. हा, घाट सेक्शन तिकडे लिहिलेले पोहोचलो. एवढ्या गाड्या नसतात, पण सेफ्टीसाठी टर्न इकडे छोटे छोटे आहेत, म्हणजे हार्ड आहेत, म्हणून तुम्ही इकडनं हे करू शकता. वरती रिसॉर्टची ऍडव्हर्टाइजमेंट केली आपल्याकडे. भारी हे नाही कॅच करता म्हणून ना, तुम्ही गाडी फिरवता खपकनी तर तिकडेच राहत, हलतच नाही. अरे एक रूट कॅच करत ना, तुम्ही गाडी फिरवता तिकडे राहता, दुसऱ्या जागा गेले की ते हलत नाही. एवढा बारीक रोड कसा काय? सनसेट होता है, ज्यादा है माथेरान. इकडे पण असेल ना सनसेट पॉइंट? असेल ना. गाड्या भरपूर येतात, भरपूर थोडं येते. झाडं सुकले आहेत जास्त ना. पावसात एकदम हिरवं. आता सनसेट कडे जात आहे बघा, ऑटोमॅटिक जात आहे सनसेट कडे. भारी सनसेट. मेन रोड वर आता रोड सरळ आहेत, पण छोटे छोटे रोड आहेत म्हणून जरा रिस्की आहे. बाकी काय व्ह्यू सुंदर आहे इकडचा. डोंगरच इकडे काय एवढं प्रदूषण नाही, शांत एरिया. समोरच बघायचं आहे मानगाववाडी. इथे पोपट आहे, पोपटवाली बाई नाही. हे ट्रॅक आहे, रेल्वे ट्रॅक. माथेरानची ट्रेन बघू शकता. हे बघा छोटीशी दिसली असेल तुम्हाला. हे बघा बाजूला छोटी आहे. तिकीट किती यायची माथेरानची ट्रेनची? ती 4-5 स्टेशन आहेत. 4-5 स्टेशन आहेत. प्रत्येक स्पॉटला सांगते. हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू बघा, एकदम भारी व्ह्यू आहे. ऑटोमॅटिक फिरते, माझं ऐकतच नाही. जुम्मा पाडा इकडे आलेली. ते काय घ्यायचंय का? हा बघा, इथून पूर्वी बघा मित्रांनो. काय करतो हर्ष? हर्ष ते बघा किती लांब आहे तुझ्याकडे. तुझा असा नाही, जोरात.
भारी आहे बघा निसर्ग आणि काय सगळीकडे बघा कसं आहे ते बघा. तो डॅम आहे, मोठा डॅम आहे तो. डॅमने तलाव आहे का आपण करतो. अच्छा आपण तिकडे गेलो ते पण दगड नको. बघा बघितलं. ते प्राणी तर नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघितलात की आज आजने आमची ब्लॉग सुरुवात केली होती आणि त्याची आज पहिला ब्लॉग आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि एक सर्वांना सांगायचं होतं आपल्या मित्रांना की भरपूर लोकांची अशी कंप्लेंट होती. कंप्लेंटमध्ये असं बोलता नाही की त्याचं लोकांचं सजेशन होतं की बा तुमचा आवाज एवढा क्लिअर येत नाही. तर त्यासाठी आपण माईक पण घेतलेला आहे त्यासाठी. त्यानंतर आपण ब्लॉगिंग करायला एक गिम्बल पण घेतलेला आहे. ओके, तर तो हा जो व्हिडिओ आहे तो आपला पहिला गिम्बलवरचा व्हिडिओ आहे. तर कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला. आणि आपला सुरुवात आज आजने केलेली आहे व्लॉगची. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि आवडलं असेल ना नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. कारण आपले ना भरपूर लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही आहेत. तर मला सर्वांना एक सांगायचं आहे की विनंती आहे किंवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर आज आपण आलो होतो माथेरानमध्ये. तर माथेरानचा आपण व्ह्यू बघितला तुम्ही कसं आहे ते.